नमस्कार, मी स्नेहा आणि आपण पाहताय एसबीपी न्यूज. एसबीपी न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आंबेगाव तालुक्यातील पारगाव जारकरवाडी जिल्हा परिषद गट या गटाकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिले. या गटात माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांचे पुतणे विवेक वळसे पाटील देखील उमेदवारी निश्चित झाली आहे. त्याचबरोबर रवी वळसे आणि पूजा वळसे यांचं देखील नाव चर्चेत आहे आणि पूजा वळसे ह्या देखील त्या गटातून इच्छुक उमेदवार आहेत. आज आपण त्यांच्याशी अनेक विषयांवर बोलणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार. काय सांगाल, कशा पद्धतीने तुम्ही ही जिल्हा परिषद निवडणुकीला सामोरे जाणार आहेत आणि तुमचे विजन्स काय असणार आहेत? माझे विजन्स असे आहेत की तुम्ही आमच्या पारगाव जारकरवाडी गटामध्ये जाऊन एकदा फिरून या आणि बघा प्रश्न काय आहेत. तर तुम्ही सांगितले की आता 2-3 नावं तुम्ही माझ्या पुढे घेतली. तर त्यातले 2 उमेदवार असे आहेत की ते पारगाव जारकरवाडी जिल्हा परिषद गटात निवडून आलेले आहेत आणि त्यांना दोघांनाही उपाध्यक्षपद मिळालेलं आहे. त्यांनी दोघांनी ते उपाध्यक्ष 5-5 वर्ष उपभोग घेतलेला आहे त्याचा. तर त्या एक अनुषंगाने तुम्ही माझ्या झेडपी गटामध्ये जाऊन या आणि लोकांचे प्रश्न किती सुटले ते तुम्ही बघावं. कारण की उपाध्यक्ष किंवा अध्यक्ष हा फक्त स्वतःच्या झेडपी गटापुरता नसतो. तो पुणे जिल्ह्याचा उपाध्यक्ष आणि अध्यक्ष झालेला असतो. तर मग त्यांचा प्रश्न फक्त झेडपी गटातले प्रश्न सोडवून इतकाच नाहीये. तर मला इतकं असं वाटतं की तुम्ही पूर्ण तालुक्यामध्ये जा आणि यांचे किती कामं आहेत, यांनी किती कामं केलेली आहेत झेडपीच्या माध्यमातून याची तुम्ही चौकशी करावी. आणि माझे व्हिजन असे आहेत की तुम्ही झेडपी गटात जर गेलेच तर तिथे तुम्हाला दिसेल रस्त्यांची दुरावस्था, रस्त्यावर जे होणारे तरुण वर्गाचे आता इतक्यात 7-8 असे ऍक्सिडेंट झालेले आहेत. सगळे तरुण जाग्यावरती ऑफ झालेले आहेत. तर मला असं वाटतं की रस्त्यांची जी दुरावस्था आहे ती, पाणी टंचाई आहे, विजेचा प्रश्न आहे, शेतीचा प्रश्न आहे आणि शिक्षणाचा प्रश्न आहे. आणि सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की म्हणजे मला स्वतःला ज्याची आवड आहे आणि मला जे करायचं महिला सक्षमीकरण. कारण की घरातली महिला शिकली तर तिचे मुलं चांगले शिकतात, कुटुंबाला चांगलं वळण लागतं, मुलांना चांगलं वळण लागतं आणि मुलं चांगल्या शिक्षण घेऊन चांगल्या पदावरती मुलं जातात आणि ती महिला ते घर पूर्ण सगळीकडनं परिपूर्ण झालेलं असतं. रवी वळसे असतील किंवा विवेक वळसे असतील, अरुण गिरे असतील, तुम्ही असाल, हे सगळे तुम्ही एका रिंगणात उभे येतात आणि तिथून निवडणूक लढवणार आहेत. त्याचबरोबर आता जर आपण बघितलं, महाविकास आघाडीमध्ये शिंदेची शिवसेना एकत्र येऊ पाहतीये आणि दिलीप वळसे पाटलांना घेरतायत आता ते आणि त्यांच्या विरोधात ही निवडणूक लढवतात. याबाबत काही चर्चा तुमच्या कानापर्यंत आल्या? अजून तरी वरिष्ठांकडनं अशी चर्चा माझ्या कानावर आलेली नाही आणि मीटिंगमध्ये कुठे मला असं जाणवलं नाहीये की महाविकास आघाडीमध्ये शिंदे गट येऊ. पण स्थानिक पातळीवरती त्या पद्धतीचे पोस्टर, बॅनर आणि रवी वळसे देखील फिरताना आपण पाहतोय आणि काल परवाच एका चॅनलवरती मी त्यांची मुलाखत पाहिली. त्यांनी एक बाईट दिली आहे की त्यात त्यांनी सांगितले की मी पण ह्या गटातून, पारगाव जारकरवाडी गटातून मी इच्छुक आहेत आणि त्यांनी काय काय कामं केली ते देखील त्यांनी त्या न्यूज मध्ये सांगितलेलं आहे. गावचे सरपंच आहेत, सध्या लोकनियुक्त सरपंच आहेत. मग गाव सोडून त्यांनी काय कामं केलं मला हे तुम्ही सांगा. मग जर आता नक्की तुमची लढत कोणासोबत होणार आहे? विवेक वळसे पाटील की रवी वळसे की अरुण गिरे? माझी लढत ही आता तुम्ही सांगितलं की समोरून 3 उमेदवार आहेत. आता प्रत्येकाने उमेदवारी मागावी आणि उमेदवार म्हणून इच्छुक राहावं ही कोणाची चूक नाही. ही प्रत्येकाची इच्छा असते. तशी मी माझी इच्छा व्यक्त केली, तशी त्यांची इच्छा असेल. पण तुम्ही सांगताय की रवी वळसे जे आहेत ते उमेदवार आहेत, त्यांनी झेडपी गटामध्ये कामं केले. मग जे झेडपीचे सदस्य राहिले, जे उपाध्यक्ष राहिले, त्यांचीच कामं नाही तर मला असं विचारायचंय की जे निरगुडसरचे लोकनियुक्त सरपंच आहेत रवी वळसे, यांची झेडपी गटातली कामं काय, ते कामं मला सांगा. म्हणजे सोशल मीडियावरती त्यांचा व्हिडिओ मी जो पाहिला त्याच्यात तर त्यांनी सांगितले की गावासाठी त्यांनी काय कामं केलेत. पण त्यांनी जेव्हा सरपंच पदाची निवडणूक लढवली त्यानंतर त्यांना जायंट किलर म्हटलं गेलं. हे बघा, वेळ आल्यावर मी जायंट कोण आणि किल्लर कोण याचं उत्तर मी नक्कीच देईल. आता काही मला असं वाटत नाही का त्या प्रश्नाचं उत्तर मी द्यावं हे मला काही आज योग्य वाटत नाही. ते आल्यावर मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल. मला तुम्ही एक प्रश्न विचारला आता की त्यांनी फार कामं केले, त्यांची तुम्ही मुलाखत बघितली, मग त्यांनी गावातलीच कामं केलीत की बाहेरची केली? गावातलीच केली. आता सरपंच गावातलीच कामं, गावातली जरी त्यांनी काय स्वतःचे पैसे टाकून कामं केलेत का? निधी येतो, ग्रामपंचायतला जिल्हा परिषदेचा निधी येतो, पंचायत समितीचा निधी येतो. गावात मी पण खासदारांच्या माध्यमातून कामं केले गावामध्ये.
खासदार अमोलदादा कोल्हे यांच्या माध्यमातून मी पण कामं केलेत. आमदारांचा निधी येतो. मग कामं केलं म्हणजे सरपंच कामच असतं ते, की गावचा विकास करणं. तुमच्या जिल्हा परिषद गटामध्ये तुम्ही असं म्हणतात की 2 उपाध्यक्ष राहून गेले, त्या दोन्ही उपाध्यक्षांनी काही कामं केलेली नाहीये. मग आतापर्यंत याबाबत कुणी तक्रारी केल्या नाही का? आता जर आपण बघितलं सोशल मीडियावरती, प्रत्येकाच्या सोशल मीडियाला आज एकच गोष्ट आहे की ह्या गटात यांनी हे केलं, त्यांनी ते केलं. म्हणजे विवेक वळसे पाटलांनी ह्या गोष्टीचं भूमिपूजन केलं, एवढा निधी दिला. अशा तर आता चर्चांना जास्त उधाण आलेलं आहे. मग मला की भूमिपूजन ह्या गोष्टीचं भूमिपूजन केलं. त्या गोष्टीचं आता एक पोस्ट व्हायरल झाली आहे आमच्या जवळे गावामध्ये, की 1 महिन्यापूर्वी दिलीप वळसे पाटील, माननीय दिलीप वळसे पाटील यांनी जाऊन एका रोडचं भूमिपूजन केलं आणि 1 महिन्यानंतर तिचं विवेक वळसे पाटील यांनी भूमिपूजन केलं. मग हेच मला अपारदर्शक जो कारभार चाललेला आहे, मला हा थांबवण्यासाठी मला ही निवडणूक लढवायची. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं एका कामाचं दोघांनी तुम्ही भूमिपूजन केलं आणि 5 वर्ष झालं ते काम तसंच आहे, तो रोड तसाच आहे. अच्छा, कोणत्या गावाचं सांगितलं तुम्ही? जवळे. जर आपण पाहिलं तर जवळे गावात एक अत्यंत दुर्दैवी घटना आहे. एकाच गावात 2 व्यक्तींनी भूमिपूजन केले आणि तो रोड किंवा ती गोष्ट अजूनही झालेली नाहीये. रोडचंच भूमिपूजन केलं होतं ते, पण अजूनही रोड झालेला नाहीये. ही मोठी शोकांतिका आहे. याबाबत काही पत्रव्यवहार झालाय का तुमचा? नाही, मी केलेलं नाहीये त्या बाबतीमध्ये. पण मी ती पोस्ट बघितली, तिथल्या ग्रामस्थांशी चर्चा केली, तर ग्रामस्थांनी मला हसून उत्तर दिलं, मॅडम आम्ही हे 30 वर्ष बघत आलो की रोडचं भूमिपूजन करायचं. ते पण जेव्हा 5 वर्षांनी इलेक्शन येतं, ठीक आहे, इलेक्शन जेव्हा येतं तेव्हा त्याचं रोडचं भूमिपूजन करायचं, कुठंतरी थोडासा मुरुम वगैरे टाकायचा, लोकांचं चालू काम करायचं, दिशाभूल करायची आणि परत 5 वर्षांनी तिथेच जाऊन परत भूमिपूजन करायचं. म्हणजे समोर त्या लोकांना दाखवावं लागतं 5 वर्षानंतर मी काय विजन घेऊन आलोय, किती दिशाभूल करायची लोक. जर आता तुम्ही म्हणताय की दोन्ही उमेदवार, तुमच्या समोरचे जे दोन्ही उमेदवार आहेत, जे दोन्ही जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहिलेले, हे दोघं त्या गटाला न्याय देऊ शकले नाही. लोकांना न्याय देऊ शकता का त्या पदावरती गेल्यावर? ते न्याय देऊ शकतं, कारण की मला लोकांना न्याय देण्यासाठीच जायचे. जो आजपर्यंत जो अपारदर्शक कारभार चाललेला आहे तो मला थांबवायचा आहे. मला कुठे पैसे कमवायचे नाहीत किंवा मला कोणाचा ठेकेदाराचा मोहरक्या व्हायचं नाही किंवा मला कुठे ठेकेदार व्हायचं नाही. मी एक सर्वसामान्य घरातली मुलगी आहे, एक सर्वसामान्य घरातली सून आहे आणि माझे घरातले कुणी माझे दीर असतील किंवा माझे पती असतील ते कुणी ठेकेदार नाहीये. माझ्या घरात कोणाचं लायसन नाहीये ठेकेदाराचं. त्याच्यामुळे मला फक्त लोकांना न्याय देण्यासाठी तिथे जायचं आणि मी जो अपारदर्शक कारभार याच्या पाठीमागे झालाय तो मी ओपन केल्याशिवाय. पारगाव जारकरवाडी जिल्हा परिषद गटामध्ये अनेक लोक विवेक वळसे पाटील हे म्हणतात. आता विवेक वळसे पाटील यांच्या मागे बलाढ्य शक्ती आहे दिलीप वळसे पाटील, पण तुम्ही एकीकडे म्हणतायत की हा बालेकिल्ला शरद पवारांचा आहे, तिथे तुमचा निभाव लागेल. हो, कारण की तुम्ही आता लोकसभेलाही खासदार अमोलदादा कोल्हे यांना झालेलं मतदान तुम्ही एकदा बघा, त्याच्यानंतर विधानसभेला झालेलं मतदान बघा. दोन्हीही निवडणुकींमध्ये पारगाव जारकरवाडी झेडपी गटामध्ये दोन्हीही खासदार अमोलदादा कोल्हे ही लीडनीच आहेत आणि विधानसभेलाही भरपूर मताधिक्य त्यांचं लीड आहे त्या गटामध्ये. माझा दुसरा प्रश्न असा आहे की आता पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्यात. त्या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन ह्या निवडणुकीला सामोरे जाणार आहे. तोच पॅटर्न सेम आंबेगाव तालुक्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला राबवला गेला, तर उमेदवार कोण असेल? उमेदवार शरदचंद्र पवार पक्षाचाच असेल आणि उमेदवार मीच असेल, कारण की मी तो जो पारगाव जारकरवाडी जिल्हा परिषद गट आहे हा तो पवार साहेबांचा बालेकिल्ला मानला जातो आणि पवार साहेबांना मानणारा वर्ग जिथे जास्त आहे, त्याच्यामुळे उमेदवार हा शरदचंद्र पवार पक्षाचाच असेल आणि तो उमेदवार हा मीच असेल. तुम्हाला एवढा विश्वास काय की शरदचंद्र पवार गटाकडून तुम्हाला जर उमेदवारी मिळेलच, एवढा विश्वास आणि एवढा ठाम विश्वास कसा काय? मी लोकांपर्यंत, मी तळागाळापर्यंत काम केले, लोकसभेलाही केले, विधानसभेलाही केले, मी जनतेपर्यंत पोहोचली आणि माझा जनसंपर्क बघता नेत्यांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास, मग मला नेत्यांनी नक्कीच माझी उमेदवारी मला मिळेलच. नेत्यांनी म्हणजे मग कोणत्या नेत्यांनी? आता स्थानिक पातळीवरती तर युती होऊ पाहते, नेते म्हणजे मग नक्की कोणते नेते? शरदचंद्र पवार पक्षाचे नेते खासदार अमोलदादा कोल्हे असतील किंवा सुप्रियाताई असतील आणि आपल्या इथे देवता निकम साहेब, माझ्यावर ठेवलेला विश्वास. हे लोक तुम्हाला
ह्या पदापर्यंत पोहोचू देतील असं एवढा तुम्हाला ठाम विश्वास आहे? तुम्हाला राजकीय वारसा असा काही आहे का की तुम्ही ही निवडणूक लढवतात? तुम्ही आधी ना ग्रामपंचायत निवडणूक लढवली आहे ना कोणती निवडणूक लढवली, मग डायरेक्ट एवढी मोठी उडी कशी घेताय तुम्ही? राजकीय वारसा असा फार मला काही नाही, पण ज्यावेळेस दोन्ही राष्ट्रवादी एक होते त्यावेळेस माझे पती निलेश वळसे पाटील यांनी माननीय दिलीपरावजी वळसे पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांच्यासोबत 20 वर्ष काम केलेलं आहे. जरी मी आज राजकारणामध्ये नवीन नसेल तरी मला त्यांच्याकडनं, माझ्या पतीकडनं जे मला मार्गदर्शन मिळतं हे माझ्यासाठी खूप बहुमूल्य आहे. आणि त्यांनी मला आज ज्या पदावर ठेवलं, म्हणजे थोडक्यात माझ्या कुटुंबाने माझ्यावर ठेवलेला विश्वास आणि माझ्या कुटुंबाने दिलेली मला ही साथ किंवा 4 गोष्टी मला समजून सांगणं, त्याच्यामुळे मी आज ही निवडणूक लढवायला सक्षम आहे, मला तरी असं वाटतं. स्थानिक पातळीवरती अशा चर्चा चालू आहेत की पवार गट शिंदे युती करू पाहतायत, तर तुमच्यापर्यंत काही वरिष्ठांकडून असे आदेश आलेत का? आजपर्यंत वरिष्ठांकडनं काही आदेश आलेले नाहीत किंवा मीटिंगमध्ये असं काही बोलणं झालेलं नाही. आधी म्हणजे सगळ्यात आधी आपल्या महाराष्ट्रामध्ये पक्ष फुटले हे शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब गट. त्यावेळेस उद्धव साहेब, म्हणजे मी खूप फार छोटी आहे पण मी तरीही जे मला माहित आहे ते मी सांगते तुम्हाला. उद्धव साहेब हे मुख्यमंत्री होते, पक्ष वेगळे झाले, उद्धव साहेबांना खुर्ची सोडावी लागली, मुख्यमंत्री पद सोडावं लागलं. त्यावेळेस शिंदे गट एक वेगळा झाला, उद्धव साहेब बाळासाहेब पक्ष हा वेगळा झाला. तर मग आता आपल्या तालुक्यामध्ये तुम्ही आता सांगितलं शिंदे गट आणि उद्धव गट, आणि आधी म्हणजे शरदचंद्र पवार पक्षाबरोबर महाविकास आघाडीमध्ये उद्धव साहेबांचा गट आहे. तर मग आता शिंदे गट येऊ पाहते तर मग उद्धव साहेबांची शिवसेना नाराज होऊ शकते असं मला वाटतं. पण स्थानिक पातळीवर आपण जर बघितलं तर त्या पद्धतीचे बॅनर पोस्टर आता व्हायरल होत आहेत, मग यामागे नक्की स्थानिक पातळीवरती राजकारण होतंय का? असं काही तो व्हायरल कोण करतं हे अद्यापही समजलेलं नाही. आणि तुम्ही म्हणताय म्हणून मी मगाशी बघितलं की ती पोस्ट एक व्हायरल होती, पण आता बघू त्याच्यावरती वरिष्ठ काहीतरी कोणी व्हायरल केली. याबाबत वरिष्ठांशी काही चर्चा नाही, मी पोस्ट बघितलेलीच नव्हती. मी ती पोस्ट बघितली मगाशी, ठीक आहे. मी वरिष्ठांशी बोलले, खासदार मुलगा कोल्हेंना मी विचारलं दादा ही काय की म्हणजे नाही का लोकांची दिशाभूल होती, लोक प्रश्न आम्हाला फोन करतात, विचारतात की ताई हे चाललंय का. तर मी तरी तो निर्णय काय मी सांगू शकत नाही, तुम्ही एकदा सांगा म्हणजे आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायला. तर तुमच्या समोर जो उमेदवार आहे ते साम दाम दंड भेद ह्या सगळ्या नीतीचा वापर करणार. विवेक वळसे पाटील हे माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटलांचे पुतणे आहेत आणि ते प्रत्येक गोष्टीचा वापर करणार. ही निवडणूक ते स्वतः कसे निवडून येतील ह्या निवडणुकीत हे पाहणारच आहेत. मग त्यांच्या समोर तुमचा निभाव लागेल का? मग तुम्ही कशा पद्धतीने तुमची खेळी खेळणार आहेत किंवा कशा पद्धतीने तुमची चाल चालणार आहेत, त्यांच्या एवढा तर तुमचा अनुभव एवढा नक्कीच नाहीये. मग कशा पद्धतीने ह्या निवडणुकीला तुम्ही सांगू? ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे आणि ही निवडणूक जनतेची आहे. कारण की मला म्हणजे खरंच ह्या गोष्टीचं की वाईटही वाटतं आणि हसायला पण येते की 5 वर्ष निवडून आल्याच्या नंतर जर लोकांमध्ये तुम्ही गेलेच नाही आणि निवडणूक आल्या तुम्ही दशक्रिया करायला लागले, लग्न करायला लागले, मी लोकांच्या सुखदुःखात जायला लागले, तर लोकांना ते मान्य नाही. लोकांना असा नेता पाहिजे 5 वर्ष त्यांच्यासोबत पाहिजे. मी पक्ष वेगळे झाले त्यावेळेस मी आंबेगाव तालुका महिला अध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारल्याच्या नंतर मी 2 वर्ष झालं कंटिन्यू लोकांमध्ये. त्यालाच जोडून एक प्रश्न घेते, तुम्हाला थांबवते 2 मिनिटं. आंबेगाव तालुक्याच्या महिला अध्यक्ष पदाची जबाबदारी घेतली, पण ह्या महिला अध्यक्ष पदापर्यंत तुम्हाला पोहोचवलं कुणी? तसं जर बघायला गेलं तर माझे आदर्श असते की ज्यांना तालुक्यात आणि तालुक्याच्या बाहेर आमदार या नावाने बोललं जातं ते माझे आदर्श सासरे काशीनाथ वळसे. तर जेव्हा दादा म्हणजे दत्तात्रय वळसे पाटील हे जेव्हा हयात होते तेव्हा माझ्या आदर्श सासरे आणि दादांची हे दोघे कट्टर त्या दोघांची मैत्री होती. आणि त्याच्यानंतर जेव्हा पवार साहेब आणि दादा हे दोघे एकत्र यायचे तेव्हा बाबा नेहमी त्यांच्यासोबत, म्हणजे थोडक्यात त्या तिघांची एक चांगली मैत्री होती. आणि जेव्हा पक्ष वेगळा झाला तेव्हा हे सगळे पवार साहेबांना भेटायला गेल्यावरती पवार साहेबांनी तिथे गेल्यावरती साहेब अशी बाबांकडे बघत राहिले आणि बाबांना स्पष्ट, म्हणजे पवार साहेबांनी म्हणजे इतका हुशार माणूस मी तरी अजून बघितलेला नाहीये.
पवार साहेबांनी त्यांना बघितल्यानंतर पवार साहेबांनी त्यांना सांगितलं की काशीबा तुम्हाला इतक्या वर्षानंतर भेटायला आला. त्यावेळेस बाबांनाही थोडंसं वाईट वाटलं, साहेबांनाही वाईट वाटलं. मग साहेबांनी त्यावेळेस सांगितलं की तुझ्या घरामध्ये ही आपली मैत्री अशीच टिकवायची असेल तर एक पद तुझ्या घरामध्ये स्वीकारावं. आणि मला ही जबाबदारी पवार साहेबांनी दिली. मी सुप्रियाताईंनी मला बोलवून घेतलं आणि माझा अनुभव कसा लागणार आहे? ही निवडणूक जनतेची आहे, जनतेने हातात घेतलेली आहे. त्याच्यामुळे बलाढ्य व्यक्ती म्हणजे मला नक्की काय, मला काय ते असं नाही का समजलं नाही की जनतेला आता बलाढ्य व्यक्ती नाही, सर्वसामान्य आणि प्रश्न सोडवणारा माणूस पाहिजे. आणि मी सक्षम आहे त्यांचे प्रश्न सोडवायला. त्याच्यामुळे मी बलाढ्य व्यक्ती काय करेल किंवा काय नाही त्या गोष्टीकडे न बघता मी फक्त आता मी त्यांच्यापर्यंत जाणं, त्यांचे प्रश्न सोडवणे. बलाढ्य व्यक्ती म्हणजे नक्की काय, तर काय करणार नक्की ते मी तुम्हाला सांगितलं. एक फेसबुकवरती पोस्ट व्हायरल होत आहे आता सध्या की ठेकेदारांचा मोहरक्या. मग नक्की कोणाला बोललं जातंय की जनता फार हुशार आहे, टाकणारीही जनताच आहे आणि बघणारीही जनताच आहे. तर मला इतकंच सांगायचंय की लोकांना आता ठेकेदारही नको आहे, ठेकेदारांचा मुहूर्तही नको आहे. त्याच्यामुळे लोकांना सर्वसामान्य माणूस हवा आहे. आणि मी सर्वसामान्य घरातून आलेली आहे. मी आज माझ्या त्या आंबेगाव तालुका महिला अध्यक्ष पदाच्या म्हणजे जे मी पद घेतलं आहे त्या पदाचा वापर करून मी लोकांचे खूप प्रश्न सोडवलेले आहेत. खासदार अमोलदादा कोल्हे यांच्या माध्यमातून असतील, पवार साहेबांच्या माध्यमातून असतील किंवा सुप्रियाताईंच्या माध्यमातून असतील, मी खूप प्रश्न सोडवले. त्याच्यामुळे जनतेला ठाम विश्वास आहे की मी ह्या पदाचा म्हणजे मी हे पद जेव्हा काही नसताना मी जर एवढे प्रश्न सोडवू शकते, तर मी जेव्हा एखाद्या पदावर जाईल तेव्हा मी नक्कीच त्यांचे प्रश्न सोडवू शकते. आता तुम्ही म्हणतात की तुम्ही सगळ्या पद्धतीनं सगळ्याची तयारी ठेवलेली आहे, सगळ्या लोकांपर्यंत पोहोचलेले आहे. की रवी वळसेंच्या पोस्ट व्हायरल होतात. रवी वळसे स्वतः निवडणुकीसाठी चॅनलवरती मी मुलाखत पाहिली, त्याच्यात त्यांनी स्पष्ट असं सांगितलं की मी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे आणि मी त्या पद्धतीची कामं देखील केली. तर मग याबाबत तुमचं काय म्हणणं आहे? कामं केली म्हणजे नक्की काय केलं? गावचे सरपंच असतात, त्यांना गावातली कामे करावीच लागतात आणि कोणी कोणाच्या खिशातला पैसा टाकत नाही. म्हणजे गावचा सरपंच असेल किंवा जिल्हा परिषदेचा सदस्य असेल, तोही स्वतःच्या खिशातला निधी टाकत नाही. तो निधी येतो, आमदारांचा निधी येतो, खासदारांचा निधी येतो, जिल्हा परिषदेचा निधी येतो आणि त्या समितीचा निधी त्या माध्यमातून कामं करायची असतात. तुम्ही सांगितलं की मगाशीच तुम्ही बोलले की त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय की मी हा रोड केला, मी तो रोड केला. तर मला असं वाटतं की लोकांना सध्या ठेकेदार पण नको आहे, त्यांना सर्वसामान्य माणूस पाहिजे. आणि लोकांचे प्रश्न हे कधी वरती कुणी असेल, आमदार असतील किंवा कुणी नेते असतील, कुणी मोठं कुणी असेल त्यांच्यापर्यंत कधीच जात नाहीत. त्यांचे प्रश्न मी सर्वसामान्य जनतेपर्यंत येतात आणि सर्वसामान्य जनता ही त्यांचा प्रश्न सोडवते. काय आव्हान कराल समोरच्या उमेदवारांना? तुम्ही कशा पद्धतीने ह्या निवडणुकीला सामोरे जाणार? मी समोरच्या आता उमेदवार तुम्ही सांगितले 4 उमेदवार आहेत. तर मी उमेदवारांना असं, मी तर सर्वसामान्य आहे. समोरचे उमेदवार कोण ठेकेदार आहेत, कोण जिल्हा परिषद सदस्य झालेले आहेत 2 उमेदवार आणि 2 उमेदवार उपाध्यक्ष पण झालेले आहेत. तर नक्कीच हे माझ्यापेक्षा मोठे आहेत. तर सगळ्या दृष्टीने ते माझ्यापेक्षा मोठे आहेत की साम दाम दंडभेद ते वापरू शकतात, मी वापरू शकत नाही. मी वयाने त्यांच्यापेक्षा छोटी आहे, माझ्यापेक्षा वयाने ते नक्कीच मोठे असतील. मी त्यांचा आदर करते, पण मी त्यांना एक आव्हान करते की तुम्हाला निवडणूक जर लढवायचीच असेल तर तुम्ही तुमच्या कामावर निवडणूक लढवावी. लोकांना 1 दिवसासाठी विकत घ्यायचं किंवा 10 दिवसासाठी, महिन्यासाठी त्यांना जेवण द्यायचं, त्यांना जेवायला घालायचं. तरुण वर्ग आहे त्यांना तुम्ही हॉटेलमध्ये न्यायचं, त्यांना व्यसन करायला लावायचं आणि मग त्यांना बोलायला लावायचं किंवा त्यांना कमेंट्स करायला लावायच्या की तुम्ही असं काही करू नका. तुम्ही त्यांना, तरुण वर्गाला तुम्ही एक आश्वासन द्या किंवा एक काम द्या. आज तुम्ही त्यांना सांगा की आम्ही तुम्हाला पुढच्या काळामध्ये हे काम देऊ, आम्ही तुम्हाला ते काम देऊ. तुम्ही शेती करताय तर आम्ही तुम्हाला चांगल्या प्रकारे शेती कशी करता येईल यासाठी आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू. त्यांना 2 रुपये कसे चांगले कमवता येतील असं तुम्ही काहीतरी करा. की का त्यांना 2 दिवस जेवायला घालायचं, त्यांना व्यसन करायला लावायचं. तुम्ही पण एक कोणाची तरी बहीण आहात, मी पण कोणाची तरी बहीण आहे, कोणाची तरी बायको आहे, कोणाची तरी सून आहे. घरातले जेव्हा पुरुष येतात काहीतरी व्यसन करून, तेव्हा घरच्यांना किती त्रास होतो त्या गोष्टीचा. असा त्रास मला असं वाटतं की आता होणाऱ्या महिलांना अजिबात व्हायला नकोय. आणि मग तुम्हाला जर ही निवडणूक सामदाम दंडभेद वापरून जर करायची असेल तर माझं असं समोरच्या उमेदवारांना आव्हान आहे की तुम्ही ही निवडणुकी जर त्यांना 1 महिना जेवण देणार असाल
तर मला असं म्हणायचं की 5 वर्ष तुम्ही त्यांना जेवण द्या. 5 वर्षांना तुम्ही नाही जेवण देता आलं तुम्हाला, तुम्ही त्यांना किराणा भरून द्या. तुम्ही त्यांना गॅस द्या. त्यांना त्यांच्या मुलांचे तुम्ही पैसेच देता ना मतदानाला, तर मग त्या मुलांची 5 वर्षाची जबाबदारी तुम्ही घ्या, जेणेकरून तुम्ही जे आज चांगले बसून जीवन जगतायत तर ते पण चांगले बसतील. त्यांना शेती करायची गरज पडणार नाही, आलेल्या या महागाईला तोंड द्यायची गरज पडणार नाही. मग तुम्ही त्यांना 5 वर्ष पूर्ण त्यांची जबाबदारी घ्या. आम्ही त्यांना सांभाळतो. मी त्यांना म्हणजे खरंच सांगते की त्यामध्ये मी पण असेल की मलाही किराणा येणार आहे, मलाही गॅस येणार आहे, माझ्या मुलांचंही शिक्षण तुम्ही करणार आहे, मला काही कष्ट करायची गरज नाही, मी घराच्या बाहेर पडणार नाही. आणि मी तुम्हाला बिनविरोध निवडून देते. मी आजच माघार घेते. आपण जर बघितलं तर पूजा वळसे यांनी असं सांगितलंय की समोरच्या उमेदवारांना तुम्ही निवडणुकीचा प्रचार करण्यापुरतं तुम्ही मतदारांना प्रचारासाठी पैसे देऊ नका, किंवा आज वेगवेगळ्या पार्ट्या असतील त्या पार्ट्यांना पैसे देण्यापेक्षा तुम्ही 5 वर्ष त्यांचा खर्च करा, त्यांच्या घराची जबाबदारी घ्या, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घ्या. आज या निवडणुकीच्या वेळी जे मुलं वाईट वळणाला जातात, वाईट व्यसनं करतात, त्यांना व्यसनं करायला लावण्यापेक्षा त्यांची जबाबदारी घेणं तितकंच महत्वाचं आहे. मग फक्त हे निवडणुकी पुरतं करण्यापेक्षा 5 वर्ष तुम्ही हे करा, जेणेकरून त्यांचा संसार व्यवस्थित चालेल. आणि जर तुम्ही हे केलं तर पूजा वळसे ह्या स्वतः या निवडणुकीतून माघार घेतील आणि तुम्हाला बिनविरोध निवडून देतील. तर आपण पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.